श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 1 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान खान्देश गोशाळा मैदानावर आयोजित श्रीराम कथेची तयारी पूर्ण। 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन। पांझरा नदीचे पवित्र जपण्यासाठी 31 डिसेंबर पासून दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता महाआरतीचे आयोजन। विवेक गायकवाड व डॉक्टर नंदकुमार बेडसे यांचा करण्यात आला नागरी सत्कार। साहित्य भारती महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर संजीव गिरासे तर कार्याध्यक्षपदी संजय धनगावळ यांची निवड। JR सिटी हायस्कूलच्या 5वी ते 10वीचे विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न। शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख मनोज मोरे व पदाधिकाऱ्यांनी केली मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी। आणि श्री संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। आता बातमीपत्र विस्ताराने। हंसराज ओंकारमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व होमस्टे ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड धुळेतर्फे दिनांक 1 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान शहरातील खान्देश गोशाळा मैदानावर आयोजित श्रीराम कथेसाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। हंसराज ओंकारमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व होमस्टे ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड धुळेतर्फे पद्मविभूषण तुलसीपीठाधीश्वर जगद्गुरू श्री रामानंदाचार्य स्वामी श्री रामभद्राचार्यजी महाराज यांच्या सुमधुर वाणीत श्रीराम कथा दिनांक 1/1/2025 ते 8/1/2025 पर्यंत दररोज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत खान्देश गोशाळा मैदान मालेगाव रोड इथे होणार आहे। कथेसाठी भव्य दिव्य अशा मंडपाची उभारणी केलेली असून सुमारे 25 ते 30 हजार लोकांची बैठक व्यवस्था व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। दररोज येणाऱ्या भाविकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। तसेच कथेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रथम उपचार केंद्र व मोबाईल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे। कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज असे शौचालयाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। कथेनिमित्त दिनांक 1/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता JB रोड धुळे येथून शोभायात्रा निघणार असून आग्रा रोड, पाचकंदील, मालेगाव रोड, छत्रपती अग्रसेन पुतळा, अग्रवाल नगर मार्गे कथास्थळी खान्देश गोशाळा मैदान धुळे येथे पोहोचेल व श्रीराम कथेस दुपारी 3 वाजता प्रारंभ होईल। कथेच्या ठिकाणी भव्य दिव्य आकर्षक शिवत्रिशूल, शिवलिंग, श्रीराम दरबार तसेच श्रीरामाच्या मनमोहक अशा प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत। विविध प्रकारचे लोकोपयोगी स्टॉल जसे पूजा सामग्री, धार्मिक ग्रंथ तसेच खानपान व विशेषतः प्रथमच गायीच्या शेणापासून बनवलेल्या विविध वस्तू देखील येथे उपलब्ध होणार आहे। प्रथमच आजपर्यंतच्या काळात आयोजकांनी कथेच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची अतिदक्षता विमा कवच दिलेली असून ही देखील भाविकांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यात आलेली आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी कथेच्या परिसरात जवळपास 25 ते 30 CCTV कॅमेरे तसेच पोलीस मदत कक्ष यासह 500 ते 600 स्वयंसेवक मदतीसाठी कार्यरत राहणार आहेत। कथेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची प्रशस्त असत्या 5 ठिकाणी किटफिट जिमच्या समोर व शेजारी तसेच सोसायटी पेट्रोल पंप, गोकुळधाम, अग्रवाल नगर येथे व्यवस्था करण्यात आली आहे। तरी जास्तीत जास्त भाविकांनी या श्रीराम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन संदीप अग्रवाल यांनी केले आहे। 1 जानेवारी पासून परमपूजनीय जगद्गुरू रामभद्राचार्यजी यांची रामकथाचा भव्य दिव्य महाकुंभ मेळा धुळ्यात सुरू होत आहे की 7 तारखेला समापन होईल। 8 तारखेला गुरुजी प्रयागराजच्या कुंभासाठी इथून रवाना होतील। तर मला धुळेकर जनतेला आणि भाविकांना, परिसर, धुळेकर जनता, जिल्हा, आजूबाजूच्या सर्व परिसरातील जनतांना विनंती राहील की आपण ह्या महाकुंभामध्ये येऊन या कथेचा लाभ घ्यावा। जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावे। प्रत्येकाची काळजी समितीने घ्यायचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि माझी भाविकांना विनंती राहील का आपल्याशिवाय ही कथा अपूर्ण आहे। ज्या काही येतात आपल्याला सेवाही करायची आहे, कथाही ऐकायची आहे। तर प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे, लहान मुलांची काळजी घ्यायची आहे। कुठल्याही मौल्यवान वस्तू कोणीही घालून येऊ नये, जेणेकरून आपल्यालाही समितीच्या मार्फत विनंती करण्यात येते आणि आपल्यालाही दुःख होणार नाही, समितीलाही त्रास होणार नाही आणि प्रशासनालाही काम सोपं होईल अशी मी सर्व भाविकांना विनंती करतो। आणि सर्वांनी रामकथेला यावं या सर्वांना माझे हात जोडून निवेदन आहे। या सर्व कथा ऐकण्यासाठी तुम्ही यावं, ही धुळेकर जनतेसाठी परिपूर्ण आहे। कोणाचे असं गैरसमज करू नये का ही व्यक्तिगत आहे। सर्वांना आव्हान आहे, सर्वांनी या कथेचा लाभ घ्या। खान्देश कुलस्वामीने आई एकविरादेवीच्या साक्षीने माँ तापी नदीच्या धर्तीवर पांझरा नदीचे पावित्र्य जपण्यासाठी 31 डिसेंबर पासून दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून या महाआरतीला धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
पांझरा आरती सेवा समितीचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या साक्षीने मा तापी नदीच्या धर्तीवर पांझरेचे पवित्र जपण्यासाठी 31 डिसेंबर पासून दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पांझरा आरती सेवा समितीचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी गोरे यांनी सांगितले की पांझरा नदीचे पवित्र राखले जावे यासाठी पांझरा नदीची आरती सुरू करण्याचा उपक्रम करण्यात आला आहे. आई एकविरा मातेचा वार मंगळवार या दिवशी दर आठवड्याला महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पांझरा नदीची आरती देखील तयार करण्यात आली आहे. 30 डिसेंबर पासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आरतीच्या प्रथम दिवशी शंकर पार्वती, श्रीराम, सीता आणि गणेशजी यांची सजीव देखावे साकारले जाणार आहेत. दरम्यान भविष्यात पांझरा नदीच्या आरतीला भव्य स्वरूप प्राप्त करण्यासह नदीच्या काठावर घाट उभारण्याचा देखील मानस असून यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही गोरे यांनी सांगितले. या प्रसंगी ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्यासोबत श्री एकविरा देवी ट्रस्टचे सोमनाथ गुरव, ॲडव्होकेट अमोल पाटील, रावसाहेब दुसाने, धनंजय दीक्षित आदी उपस्थित होते. पांझरेचं पावित्र्य जपण्यासाठी भव्य महाआरती सुरू करण्याचा उपक्रम जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संकल्पनेतून पुढे आला आहे, त्या उपक्रमासंदर्भात आजची आपली पत्रकार परिषद आहे. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा मातेच्या साक्षीने आम्ही उद्यापासून म्हणजे एकविरा मातेचा वार हा मंगळवार असतो आणि त्या मंगळवाराच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून आम्ही धुळेकरांसाठी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. पांझरा नदी ही आपल्या सर्वांना माहिती आहे की शहराच्या मध्यवर्ती भागातून जाते आणि पांझरेचं पावित्र्य जपण्यासाठी तिच्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळी भावना निर्माण व्हावी. जशी की महागंगा तापीच्या धर्तीवर तेथील नागरिकांची भावना आहे, तेथीलच नाही तर देशभरातील लोकांची एक वेगळी भावना आहे, तशीच भावना आपल्या पांझरे माईच्या संदर्भात देखील धुळेकरांमध्ये निर्माण व्हावी. आणि ह्या पांझरा आरतीच्या माध्यमातून पांझरा नदीचं स्वच्छता जी टिकवली गेली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं पाणी येतं ते पाणी थांबवून त्या बाहेर ते काढलं गेलं पाहिजे. पांझऱ्याचा विकास झाला पाहिजे. खरा हा हेतू आणि उद्देश आमचा या आरतीच्या मागचा असून या भव्य आरतीचे आयोजन उद्या सायंकाळी 6 पासून सुरू होणार आहे. ही जी आरती आहे दर आठवड्यातून एकदा मंगळवारी एकविरा देवी मंदिराच्या समोर म्हणजे एकविरा मातेचं प्रवेशद्वार आणि आरतीचं ठिकाण हे दोन्ही समोरासमोर असणार असून तिथे सुरुवात होणार आहे. आरतीमध्ये सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती, त्यानंतर शिवशंकर भगवानची आरती आणि मग पांझरे माईची आरती, जी आम्ही सर्वांनी मिळून एक पांझरेची आरती देखील तयार केलेली आहे. त्यासाठी आपले धुळ्यातलेच गायक असून त्या आरतीचं काम देखील पूर्ण झालेलं आहे. तर उद्या सर्वांना आपल्याला ती आरती देखील ऐकायला मिळणार आहे. पांझरा मातेच्या स्वच्छतेसंदर्भात म्हणजे पांझरा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले. आपण बघितलंच आहे की वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले गेले, परंतु आजपर्यंत ते परिपूर्ण झालेले नाही. जर आपण महागंगेच्या धर्तीवर तापीच्या धर्तीवर जर आपण पांझरेची आरती त्याच धर्तीवर जर सुरू केली तर कदाचित भविष्यात आमचा त्या मागचा हेतू आणि उद्देश हाच आहे. शासनाच्या कडे आमची देखील ही विनंती आहे की आता जर पुढच्या टप्प्यातलं पुलाचं काम झालेलं आहे तर बारमाही तिथे पाणी वाहत राहावे, जेणेकरून तो पुढचा बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं असेल तर कायम स्वरूपीचं पाणी तिथं अडवता यावे किंवा शासनाने अडवावे अशी देखील आमची मागणी आहे की जेणेकरून पांझरेचं सौंदर्य वाढेल आणि स्वच्छतेचा प्रश्न कायम स्वरूपीचा मार्गी लागेल. जर पाणी 24 तास राहिलं तर घाण राहण्याचा प्रश्न तिथे राहणार नाही. धुळे शहरातील पद्मश्री टॉवर विजय पोलीस कॉलनी येथे मंत्रालय सचिवपदी विवेक गायकवाड व अल्पसंख्याक विकास विभागाचे आयुक्त म्हणून डॉक्टर नंदकुमार बेडसे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा नागरिक सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. विवेक गायकवाड यांची मंत्रालयात सहसचिवपदी व डॉक्टर नंदकुमार बेडसे यांची अल्पसंख्याक विकास विभागाचे आयुक्त म्हणून निवड झाल्याने धुळे शहरातील पद्मश्री टॉवर विजय पोलीस कॉलनी येथे नागरिक सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम महसूल अधिकारी कर्मचारी संघटना तसेच धुळे जिल्हा सत्कार नियोजन समितीतर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही करण्यात आले. त्यानंतर विवेक गायकवाड तसेच डॉक्टर नंदकुमार बेडसे यांचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर A.K. सैंदाने, हिमांशू टेंबेकर, डॉक्टर सचिन सोनवणे, नायब तहसीलदार संजय शिंदे, पंकज पवार, परा गायरे आदी उपस्थित होते. नागरी सत्कार व्हावा
अशी खूपच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची इच्छा होती. त्यात नाही तर विविध संघटना आणि माझा मित्रपरिवार जो मी आज धुळ्यामध्ये काम करत असताना जोडला, या सर्व मित्रपरिवारांची इच्छा होती. आणि मग या सर्वांच्या इच्छेने आज या ठिकाणी या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. आपण सर्वांनी माझा नागरी सत्कार केला, जाहीर सत्कार केला, त्याबद्दल मी प्रथमतः शतशः आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि आभारही व्यक्त करतो. धुळ्यामधल्या 3-3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना काही चांगले प्रसंगही आले, काही कटू प्रसंगही आले. या दोघांची सरमिसळ करून या ठिकाणी मी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं. आणि हे काम करत असताना सलग 2-3 वर्षे आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत. वाहित त्या ठिकाणी अँकरर होतेच. आणि इतरही जी काही कामं होती आपण जिल्हाधिकारी कार्यालयात ती केली होती. प्रशासनाच्या माध्यमातून आपण बऱ्याच सोयी सुविधा किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले. खरं म्हणायला गेलं तर संपूर्ण भारतामध्ये 5000 IAS आहे आणि त्या 5000 IAS मध्ये माझी आणि बेडसे साहेबांची आता एंट्री झालेली आहे. संख्या अतिशय कमी आहे. आणि परंतु हे यश हे काही असंच मिळत नाही. त्याच्यामध्ये कठोर मेहनत असतात, परिश्रम असतात. माझ्याबद्दल सांगायचं गेलं तर माझे वडील बीडी म्हणजे बन्सीन दादा गायकवाड, आई भवानबाई बन्सी गायकवाड, भावंड आहेत किशोर, डॉक्टर सुनील, बहिणी आहेत आणि माझी धर्मपत्नी पूनम, माझे सासू सासरे, त्याचप्रमाणे माझे शालक सुशील आणि शशांक. इतकंच नाही, माझे सर्व मित्र परिवार या ठिकाणी बसलेला ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र परिवार, या सर्वांचं योगदान माझ्या या IAS होण्यामध्ये आहे. कारण IAS होण्यासाठी मागे 10 वर्षाचे CRA+ लागले. इतकंच नाही, कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुद्धा तुमची सुरू असता कामा. आणि फील्डवर काम करणे हे अतिशय कठीण असतं. आणि सलग मागे 10 वर्षाचे CRA+ ठेवणं आणि कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी, ज्याला आम्ही DE म्हणतो, DE नसणं आणि IAS मध्ये नामनिर्देशन होणं हे अतिशय कठीण काम आहे. ही कठीण परीक्षा आहे. त्याच्यामध्ये मी आणि नंदू आम्ही दोघंही उत्तीर्ण झालेलो. सर्वसामान्य माणसाच्या महत्वाचे काम, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची क्षमता या मंडळींच्या हातात असते. आणि नंदकुमारजी बेडसे साहेब नात्याने आमचे जावई पण आहेत आणि त्यांच्या बालपणापासून आतापर्यंत जी काही प्रोग्रेस झालेली ती मी त्याचा साक्षीदार राहिलेला आहे. अतिशय विनम्र, जे योग्य असेल तेच करायचं. जात पडताळणीमध्ये अनुप भैया काही लोकप्रतिनिधींचं ऐकलं नाही म्हणून त्यांना त्रास झाला. परंतु जे योग्य असेल तेच करायचे, अयोग्य असेल आणि लोकप्रतिनिधींनी दबाव जरी आणला तर त्याला नम्रपणे नकार द्यायची क्षमताही असावी लागते आणि असेच माणसं पुढे जातात. आणि त्याचप्रमाणे विवेकजी गायकवाड साहेब त्याआधी आपल्याकडे होते, आता जॉईंट सेक्रेटरी नियोजन विभाग मंत्रालयामध्ये अतिशय महत्वाचं खाते आहे आणि त्यांच्या या पदाचा धुळे जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल. आणि अनुप भैयाने आम्ही आपल्याला सतत त्रास देऊ आणि आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा. मी स्वतः संरक्षण राज्यमंत्री होतो म्हणून डिफेन्स अकाउंट सर्व्हिस मला माहिती आहे आणि डिफेन्स अकाउंट सर्व्हिसचे मंत्रालय चालवत असताना सातत्याने आमचा संपर्क येतो आणि त्याच्यामुळे डिफेन्सचे जेवढेही सर्व्हिसेस आहेत अतिशय चांगले असतात, सन्मान मोठा असतो
आणि देश पातळीवर मोठमोठे कामं करायची संधी मिळते. आपलंही अभिनंदन, आपल्याला शुभेच्छा. बेडसे साहेब भविष्यात धुळ्याला कलेक्टर म्हणून यावेत अशा शुभेच्छा देतो. कारण घरचा माणूस. साहित्यवादी महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर संजीव गिरासे तर कार्याध्यक्षपदी संजय धनगवाळ यांची निवड करण्यात आली. साहित्य भारती महाराष्ट्र धुळे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर संजीव गिरासे तर कार्याध्यक्षपदी संजय धनगवाळ यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य भारती महाराष्ट्राच्या सहविचार सभेचे धुळे येथील वनवासी कल्याण आश्रम येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सभेस साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक शशिकांत घासकडबी व देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सहविचार सभेत साहित्य भारती महाराष्ट्र धुळे जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी प्राचार्य डॉक्टर संजीव गिरासे, अध्यक्षपदी संजय धनगवाळ, उपाध्यक्ष सौ श्यामल पाटील, प्राध्यापक ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सचिव प्रवीण पवार, सहसचिव वृंदाराव, कोषाध्यक्ष यादवराव सावंत, प्रसिद्धी प्रमुख रोहित ठाकूर, सदस्य म्हणून डॉक्टर नरेंद्र खैरनार साक्री, प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल शिरपूर, सारिका चव्हाण धुळे, मंजुषा पटेल धुळे, नितीन आयरराव साक्री, कल्पना देवरे वळजे, सुरेश मोरे दोंडाईचा, विजय माळी कापडणे, दत्तात्रय कल्याणकर धुळे, अनिल पाटील शिंदखेडा तसेच संरक्षक तथा पालक डॉक्टर मंदार म्हस्कर यांची निवड करण्यात आली. निमंत्रक म्हणून प्राचार्य विजय सिंग सिसोदिया धुळे, प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव पाटील धुळे आदींची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. लवकरच धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यातील तालुका कार्यकारिणी गठीत केली जाणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद नवी दिल्ली पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र या टायटलखाली धुळ्यामध्ये साहित्य भारती धुळे जिल्हा कार्यकारिणी आपण नुकतीच गठीत केलेली आहे. या कार्यकारिणीमध्ये एकूण 8 पदाधिकारी असतील आणि बाकीचे 11 जे सदस्य आहेत. या सर्व सदस्यांच्या मिळून आपल्याला धुळे जिल्ह्यातील 4ही तालुक्यांमध्ये तालुका पातळीवर देखील अशाच पद्धतीची एक कार्यकारिणी आपल्याला गठीत करायची आहे. याचा मुख्य हेतू असा आहे की त्या परिसरातील सगळ्या साहित्यिकांना, वेगवेगळ्या क्षेत्रातील साहित्यिक, पत्रकार, वाचनालयात कार्य करणारे ग्रंथपाल वगैरे सगळ्या मंडळींना आपण एकत्रितपणे घेऊन साहित्य चळवळीचं काम आणि वाचन चळवळीचं काम अगदी घराघरापर्यंत पोचवायचं आपलं कार्य आणि हा मुख्य हेतू आहे. धुळे शहरातील JR सिटी हायस्कूल येथे 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील JR सिटी हायस्कूल येथे इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची संधी मिळावी या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक स्नेह संमेलनात सुमारे 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने विद्यार्थ्यांनी पोवाडे, लोकगीतं, देशभक्तीपर गीते सादर करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली. विविध थोर पुरुषांचे वेश परिधान करून विद्यार्थ्यांनी रंगत आणली. त्याचप्रमाणे विविध नाटके सादर करून पेट एकात्मतेचे दर्शन घडवले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष युवराज करंजकाळ, उपाध्यक्ष विनोद पालेशा, सचिव संतोष अग्रवाल, प्राचार्य पावरा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एज्युकेशन सोसायटीच्या जोरा सिटी हायस्कूलमध्ये जमावारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 5वी ते 10वीचे जवळजवळ 500 विद्यार्थी सहभागी आहेत. त्यांच्या कलागुणांना व विविध शुद्ध गुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. आणि या निमित्तानं जी महाराष्ट्र भूमी जी संतांची भूमी आहे, संतांची भूमिका करणारे विद्यार्थी, त्याचबरोबर शाहिरांची भूमी आहे आणि शाहीर, पोवाडे आणि नाट्य याचाही या ठिकाणी समावेश आहे. तसेच विविध प्रकारचे नृत्य आणि कविता, काव्य आणि गीतं या ठिकाणी सादर करतायत विद्यार्थी. आणि त्याचबरोबर ही महाराष्ट्राची थोर महापुरुषांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि संतांची भूमी असल्यामुळे संत तुकाराम, ज्ञानेश्वरांपासून तर तुकारामांपर्यंत, आधुनिक संत गाडगे महाराजांपर्यंतच्या सगळ्या भूमिका या ठिकाणी विद्यार्थ्यांनी साकारलेली आहे. आणि अशा या विविध गुणदर्शन ही जी भारतभूमी आहे ती विविधतेने नटलेली आहे आणि विविध नटलेली असल्यामुळे
विविध प्रकारच्या जाती पंथ धर्म यांचे एकात्मता धर्मनिरपेक्षता विचार मांडणारे विविध प्रकारची नाटिका या ठिकाणी सादर करण्यात आली आणि पद्धतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या आणि त्यातल्या त्यात या कार्यक्रमाला उमंग हे नाव दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये तशा प्रकारचं उमंग निर्माण करण्याचं आणि संस्कारक्षम नागरिक घडवण्याचं आणि आपल्या ज्या कला आहेत किंवा जी संस्कृती आहे तिला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले आणि या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब युवराज करंजकर, मानस सचिव माननीय श्री संतोष शेट्टी अग्रवाल आणि उपाध्यक्ष माननीय श्री विनोद कुमार पालेशा यांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांच्या प्रेरणेनेच या ठिकाणी सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी, प्राध्यापक बंधू भगिनी आणि सेवक वर्ग या ठिकाणी सहभागी झाले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतायत याचा मला आनंद आहे. अशा प्रकारचं सहकार्य त्यांच्याकडून पुढेही अपेक्षित आहे आणि ते मला मिळेल यात शंका नाही. संस्था चालकांचे आभार आणि माझ्या सहकार्यांचा ऋणात राहून हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांच्या प्रयत्नाने धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले. त्या पार्श्वभूमीवर मनोज मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकास भेट देऊन पाहणी केली. धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती. त्यामुळे सदर दुरावस्था थांबावी यासाठी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नाने बसस्थानकात काँक्रिटीकरणासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच सदर काम सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज मोरे व पदाधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरात भेट देऊन पाहणी केली. नुकतीच आमदार अनुप अग्रवाल यांनीही बसस्थानक परिसरात भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनीही बसस्थानकात काँक्रिटीकरणाचे काम 2 दिवसात सुरू होईल असे जाहीर केले होते. त्यामुळे महायुतीचं काम मंजूर केल्यावरून श्रेयाचे राजकारण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी मनोज मोरे, संजय वाले यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षापासून धुळे बस स्थानकाची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली होती. सुसज्ज बस स्थानक व्हावं, इथे प्रवाशांची जी गैरसोय होती, अपघात होत होते, रोज अपघात होत होते, खड्डे पडून पाण्यामध्ये पावसाच्या दिवसामध्ये पाणी साचून मोठमोठे अपघात होत होते. या सर्व अडचणींना कंटाळले जे प्रवासी आहेत बस स्थानकावर येणारे, साधारण रोज 2 ते 2.5 लाख प्रवासी हे आपले धुळे बस स्थानकावर येत असतात. जवळपास 19 एकर मध्ये आपलं वसलेलं हे बस स्थानक आणि बस डेपो अतिशय, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सामान्यतः महाराष्ट्राची परिस्थिती जरी विचार केली तर एवढं मोठी जागा कुठे उपलब्ध नसेल. परंतु बऱ्याच दिवसापासून कुठल्या प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. प्रवाशांची मागणी होती, धुळेकर नागरिकांची, जनतेची, जिल्ह्याच्या जनतेची मागणी होती की सुसज्ज बस स्थानक झालं पाहिजे. ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबांची निवड झाली त्यावेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे या सुसज्ज नवीन म्हणजे अत्याधुनिक बस स्थानकासाठी जवळपास 20 कोटी रुपयांची मागणी केली. तेव्हापासून या मागणीने जोर धरला आणि साधारण 2023 पासून आमचा पाठपुरावा चालू आहे. मग मधल्या काळामध्ये एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे MIDC ने सर्व महाराष्ट्रातील बस स्थानक दुरुस्तीसाठी जवळपास 500 कोटी रुपये निधी देण्याचं मान्य केलं आणि त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यासाठी देखील 10 ते 12 कोटी रुपये मंजूर झाले. त्या धुळे जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांच्या व्यतिरिक्त धुळे शहरामध्ये ही जी अवस्था आपली जास्तीची खराब झालेली आहे. धुळे शहर हे तसं बघायला गेलो आपण तर 3 राज्यांच्या बॉर्डरवर बसलेला आहे. महाराष्ट्राच्या या जिल्हा इतका महत्वपूर्ण आहे की इथून जवळपास 7 राष्ट्रीय महामार्ग धुळे शहराला छेदून जातात, जिल्ह्याला छेदून जातात. त्याच्यामुळे वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे इथे अगोदर चांगली सोय झाली पाहिजे म्हणून बस स्थानकाची मागणीच्या सोबतच बस स्थानक दुरुस्तीची देखील आम्ही मागणी केली होती. त्याच धर्तीवर MIDCच्या माध्यमातून उदय सामंत साहेब ज्यावेळेस धुळे जिल्हा शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला नामदार दादाजी भुसे, नामदार उदय सामंत साहेब आणि महाराष्ट्राचे युवा संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब ज्यावेळेस धुळ्यामध्ये शिवसेना जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले त्यावेळेस त्यांनी तात्काळ 4 कोटी रुपये निधी हा बस स्थानक काँक्रिटीकरणासाठी मंजूर केला आणि त्याच्याच दृष्टीने काम आतापर्यंत चाललेलं होतं. आज आम्ही या सर्व कामाची पाहणी करून
कॉन्ट्रॅक्टर जे असतील त्यांना लाईन आउट कामाची देण्याचं एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलेलं आहे. आज लाईन आउट देऊ आणि येत्या 2-3 दिवसामध्ये नामदार उदय सामंत साहेब, उद्योग मंत्री, परिवहन खात्याचे प्रतापजी सरनाईक साहेब, परिवहन मंत्री यांच्या दोघांपैकी ज्याची वेळ मिळेल त्याच्या हस्ते आमच्या दोघांशी बोलणं चाललेलं आहे. एस टी महामंडळाच्या वरिष्ठांशी देखील आमचं बोलणं चाललेलं आहे. ज्यांची वेळ उपलब्ध होईल त्यांची वेळ घेऊन शक्य झालं तर इथे बोलवण्याचा प्रयत्न करू, नाही झालं तर ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते करून शिवसेनेच्या वतीने एक मोठं भव्य काम जनतेसाठी आम्ही देणार आहोत. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे महानगर तेली समाज संस्थेतर्फे रविवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे महानगर तेली समाज संस्थेतर्फे रविवारी सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेजवळील गुरुशिष्य स्मारकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातून निघालेल्या या मिरवणुकीचे विविध भागात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉक्टर दिनेश बच्छाव, प्रथम महापौर तथा तेली समाजाचे अध्यक्ष भगवान करंकाळ, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, जयश्री अहिरराव, कल्पना माले, प्रतिभा चौधरी, सुनील चौधरी, युवराज करंकाळ, गुड्डो अहिरराव, युवराज चौधरी, भाऊसाहेब चौधरी, डॉक्टर सुशील महाजन, रणजित राजे भोसले, अशोक सुडके, नंदो अहिरराव, पितांबर महाले, शिवाजी चौधरी, मिलिंद चौधरी, सनी चौधरी, आतिश चौधरी, सजन चौधरी, संदीप चौधरी, बबनराव चौधरी, प्रमोद चौधरी, भगवान चौधरी, पोपटराव चौधरी, सागर चौधरी, पप्पू अहिरराव, तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 1 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान खानदेश गोशाळा मैदानावर आयोजित श्रीराम कथेची तयारी पूर्ण. 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन. पांझरा नदीचे पवित्र जपण्यासाठी 31 डिसेंबर पासून दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता महाआरतीचे आयोजन. विवेक गायकवाड व डॉक्टर नंदकुमार बेडसे यांचा करण्यात आला नागरी सत्कार. साहित्य भारती महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर संजीव गिरासे तर कार्याध्यक्षपदी संजय धनगावळ यांची निवड. JRCT हायस्कूलच्या 5वी ते 10वीचे विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न. शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख मनोज मोरे व पदाधिकाऱ्यांनी केली मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी. आणि श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.